आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चला अक्षरा, आता हे गरमागरम पालक सूप प्यायचं, अजिबात नाक मुरडायचं नाही. मी कसं आवडीनं पितो तसं प्यायचं. हा तुम्ही घेता का कधी? म्हणे माझ्यासारखं आवडीनं लहान बाळासारखं खाऊ घालायला लागतं तुम्हाला. अहो शर्वरी, काय बी काय बोलताय? हा हे बघा, मागचं मला काय आठवत नाही, पण आता मी आवडीने पितो. हा होय की नाही अक्षरा? चला तुम्ही प्या बघू. शाबास. जिजू, तुम्ही आणलेलं औषध खूप भारी आहे. ताईने एक गोट घेतला आणि लगेच तिला चव कळली. थँक्यू. तुम्ही खूप कष्टाने सगळं घेऊन आलात आणि वेळेत औषध घेऊन आलात. अहो शर्वरी, पण हे औषध आहे ना, मला असं सहजा सोपी नाही मिळालंय बघा. त्यासाठी लय खस्ता खाल्लेत बघा. म्या त्या गावात गेलो आणि काय करू आणि काय नको असं झालं बघा मला. आणि त्यात ती द्वारका मावशी, अहो लयच कवट. हो, त्या गावातले तिला काय म्हणतात माहितीये का? जित्ती हडळ म्हणतात तिला. अहो गावातली माणसं कोण नादी लागत नाहीत तिच्या. खरं तर आहे ना, ती आधी मला औषध बनवून द्यायला तयारच नव्हती, नाहीच म्हणली बघा. अहो एकदा तर सकाळ सकाळ पाणी ओतलं तिने माझ्या अंगावर. हा पण म्या बी हटलो नाही. म्या म्हणलं, म्या हे औषध घेतल्या बगैर इकडनं जाणारच नाही. म्या मग तिला कसं कसं म्हणवलं, मग ती तयार झाली. तिला कळलं की हे औषध माझ्यासाठी किती महत्वाचं आहे बघ. आणि मग या औषधासाठी जो काय झाडपाला लागतोय त्या एकट्या मावशीनं समजा गोळा केलाय बघ. फक्त ते काय ते खरतुडीचं फुल आहे ना, ते तिला गावलं नाही. मग म्या आणि एक तिकडे दादा होते, सका दादा, आपल्या बारकी आहे की नाही, त्यानं त्यासनी माझ्या मदतीला धाडलं होतं बघा. मग म्या आणि सका दादा आम्ही दोघं बी गेलो. पुरा दिवस आम्ही फिरलो आणि नंतर ते खरतुडीचं फुल आम्हाला गावलं बघा. आणि नंतर काय झालं माहितीये काय? ते खरतुडीचं फुल गावलं आणि नेमकं त्याच वेळेला मला इचू चावलं बघ. हो, पायाला ना लय यत्न व्हायला लागल्या माहितीये का तुम्हासनी. जगतोय का मरतोय असं व्हायला लागलं मला. पण माझ्या डोक्यात ना एकच विचार होता, हे औषध अक्षरांपासून पोचलंच पाहिजे. मग नंतर मला चक्कर आली आणि जेव्हा डोळे उघडलं ना, तेव्हा माझ्यासमोर तो सखा दादा आणि द्वारका मावशी होती. आणि नंतर मला कळलं की त्यातनं मला द्वारका मावशीनेच वाचवलं बघ. आणि मग आम्ही घरला गेलो आणि मग हे औषध द्वारका मावशीने तयार केलं बघ. त्याच्यानंतर पण ते औषध तयार झालं आणि त्याच्यावरती चंद्राचा प्रकाश पडला आणि त्या औषधाचं इज झालं. मग काय, आता ते औषध परत कसं मूळ रूपात आणायचं याचा प्रश्न पडला बघा मला. मग द्वारका मावशीने सांगितलं की दाजीपूरच्या जंगलामध्ये उकवाई देवीचं मंदिर आहे. इथली लोक त्या देवीला लय मानतात, लय जागृत देवस्थान आहे. त्या दिवशी नेमका त्या देवीचा जागर होता आणि त्या दिवशी जर देवीकडे साकडं घातलं की नाही तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होती. त्या देवीकडं माझं साकडं घातलं, माझ्या मनातली इच्छा समधी सांगितली त्या देवीला. रातभर भजनात नाचलो आणि हा अचानक कुठून वारा आला आणि हा औषध आहे ना परत मूळ रूपात झालं बघ. बापरे, जिजू केवढे कष्ट घेतलेत तुम्ही. खरंच तुम्ही ग्रेट आहात. आता कोणाचा फोन आला? हॅलो. अरे मुर्द्या, गेल्यानंतर काय फोन बिन करायचं असतं की नाही? हे द्वारका मावशी, अगं तू कसं काय फोन केलास? म्हणजे काय? अरे तू केला नाहीस फोन म्हणून मी केला तुला फोन. अगे आठवण नाही अशी गोष्ट नाही, पण तुझ्याकडे फोन कुठं आला? तू तर म्हणली तुझ्याकडे फोन नाही म्हणून. अरे घेतला एकाचा फोन. तुला काय अवघड होतं का रे म्हातारीला फोन करणं? हा बघ, तुझी आठवण आली म्हणून मी तुला फोन केला. बरं ते समजा असू दे, आधी मला सांग सुनबाई कशी आहे? आहेत अक्षरा आता बऱ्या आहेत बघ. अगं त्याचं काय झालं, म्या इथं आलो ना तर त्यांच्या संगच आहे बघ. अगं तिच्या जवळच आहे ना म्या, घाई गडबडीत आहे ना तुला कळवायचं राहून गेलं बघ. हा ठीक आहे,
आता झाला ना व आपला फोन. अरे तो बळी ड्रायव्हर सांगत होता जाताना तुझे लय हाल झाले म्हणून. लय काळजी वाटत होती लेकरा, म्हणून मग फोन केला तुला. आता तुझी बायको ठणठणीत झाली ना, मग तिला घेऊन ये इकडे दाजीपूरला. होय होय घेऊन येणारच आहे, विसरलो नाही आहे म्या. बरं मावशे, तुझे ना लय उपकार झाले बघ. अगं तू दिलेल्या औषधामुळेच अक्षरा आता बऱ्या होत आहे. ए लेकरा, आता या उपकाराच्या ओझ्याखाली अडकू नको बरं. मला उपकार तर तुझेच झाले रे. माझ्यामुळं? ते कसं काय? अरे मी औषध पाणी देणं बंद केलं होतं ना, माझी फसवणूक झाल्यापासून. तुझ्यामुळं ते समज पुन्हा सुरू केलं बघ मी. अगदी देवगुणाचा आहेस र. माणुसकीची वाट लावलीस मला. तुझंच लय उपकार झालं बघ. हा हा बस बस मावशे, आता माझं कौतिक पुरं झालं बघ. तू ना लयच भारी आहेस बघ. बरं चल आता फोन ठेवतो आणि तू बी तुझी काळजी घे. हा तू बी काळजी घे, तुझी बी आणि सुनबाईची बी. हा हा चल. सारख्या मावशीचा फोन होता. हा द्यायचं. चला. मामी काय करताय? कुठं काय, मी अक्षराला बघायला आले होते बरी आहे का नाही ते. पर तू इथं काय करायलास? सुंदर मला म्हणला इथं थांब म्हणून आलोय. असं वय, बरं बरं थांब तू, मग मी जाते. हा लक्ष ठेव. अहो 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 अक्षरा काय करताय तुम्ही? हा अहो खाली कशाला उतरलात? मला बरं वाटतंय आता. त्या बेडवर झोपून झोपून मला कंटाळा आलाय. या सगळ्यात ना माझा अभ्यासाकडे खूप दुर्लक्ष झालंय. अभ्यास नको का करायला? हे बघा, तुम्ही आधी नीट बऱ्या व्हा आणि मग अभ्यास करा. हा चला आराम करा बघू. नाही नाही, मला थोडा वेळ चालू दे. माझे पाय मोकळे झाले ना की मला बरं वाटतं. अहो पर थोडा वेळ प्लीज प्लीज अहो, प्लीज. नाही नका म्हणू प्लीज.
बरं ठीक आहे, बरं थोडा वेळेचा चल. सावकाशा, जरा मोकळ्या हवेत गेलं ना तर तुम्हाला बरं वाटेल बघा. हा, ते सारखे सारखे एकाच खोलीत बसून आहे ना असं कटाळा येतोय. आता बघा इकडे आलोय की नाही तुम्हाला लई बरं वाटेल. आता मी करू शकते ना अभ्यासाला सुरुवात? हा? आता करू अभ्यासाला सुरुवात? मला माहिती होतं तुम्ही पहिला प्रश्न ना ह्योच विचारणार बघा. हे घ्या. आता थांबायचं नाही, आयशीन सुटायचं, कळलं काय? अहो काय मी काय बोललो आत्ताच, थांबायचं नाही ना मग? आणि तुम्ही डोळ्यात पाणी काढताय होय? हा, मला माहिती आहे यो मधला काळ जरा लईच कठीण होता, पण आयुष्य आहे हे असंच असते, सोपं नसते आयुष्य. आणि तुम्ही तर मरणाशी झुंज देऊन लढाई जितलाय बघा, आणि ही लढाई बी तुम्ही जितणार मला खात्रीच आहे. त्यामुळं आता रडायचं नाही, डोळ्यातनं अजिबात पाणी काढायचं नाही. काय या आत्ता उगवलाय वय, रातभर मोबाईल बी बंद, कुठं आणि कसं हुडकायचं तुम्हाला? वरात माझ्या बापाची आणि सलामी 100 तोफांची. चांगलं हिंडणं फिरणं चाललंय की, घराकडे काही लक्ष आहे का? इकडे ती अक्षरा आजारातून बरी झालीये आणि त्या शंतनूची हायच तलवार मानगुटीवर, पण तुम्हाला त्याचं काही हाय का? झालं का तुझं बोलून? झालं? कबाड घेऊन बिनकामाचा कुठं भटकत नव्हतो मी, पैशांची सोय करत होतो. गावाबाहेर एक जागा गावली झोल करण्याजोगी, त्याच जोडणीत होतो मी. असं होय, मग ठीक. अक्षरा आजारी असल्यामुळं सुंदरला काही धंद्यात लक्ष घालता येणं झालंय, आणि त्यात ही झोल करायचा चान्स मिळाला आपल्याला. पैसा उर्वशे, आता उद्या सकाळी शंतनूच्या तोंडावर पैसा मारतो का नाही बघच. करा, काय देव लावायचं ना ते लावा एकदाच. हाय का? काय ग? हा, नाही म्हणजे एवढी जोखीम उचलून मी हे सगळं झेलत झेलत पार पाडलं, त्याचा आनंद नाहीच तुला? कसला आनंद त्यात? हा, हे बी पैसे दुसऱ्याच्या दावणीला जाणार, आपल्याला काही फायदा आहे का त्या पैशाचा? त्यात त्या शंतनूची तलवार हायच मानगुटावर. अगं पण आपलं मरण लांबलं की. लांबलो, चुकलं नाही. ती अक्षरा बरी होऊन उड्या बी मारायला लागली. तिला एक तर बरं होऊ द्यायचं नव्हतं. एक बी फासा मनासारखा पडणं झालाय बघा. आता तरी तिला आयपीएस होण्यापासून रोखा. खरंय तुझं, पण काहीतरी रामबाण उपाय केला पाहिजे. काय प्लॅन करायचा काय सुचना झालंय बघ. नाहीच सुचणार तुम्हाला. हा,
उद्या तिनं जेलचा रस्ता दाखवला ना की मग तुमचे डोळे उघडत्याल. जाऊ द्या होतो विषय सोडा. माझ्या डोसक्यात एक भारी प्लॅन आहे बघा. चला आ करा बघू. हा हे घ्या. अहो तिकडं वाचताय आणि इकडं लिहताय. अहो किती वेळ चालणार आहे हा? किती वेळ लिहणार आहे तुम्ही असं हे? अहो नोट्स काढते मी. याला नोट्स काढणं असं म्हणतात. नोटा म्हणजे? नोटा नाही हो, नोट्स. म्हणजे पुस्तकातले महत्वाचे सगळे मुद्दे मी असे वहीत लिहून काढते. म्हणजे मग मला अभ्यास करताना एकदा वही चालली ना की मग पुस्तक पूर्ण वाचायची गरज नाही. ही वही वाचली की पुस्तक वाचल्यासारखं आहे. तुम्हाला सांगू का, ह्या पुस्तकातली महत्वाची सूत्र आणि मुद्दे हे असे मुद्देसूद लिहून काढले ना की येता जाता त्यांच्याकडे लक्ष जातं, मग आपला वेळ वाचतो आणि अभ्यासही होतो. ही सवय ना मला अगदी शाळा कॉलेज पासून आहे माहितीये. मग मी पहिल्यापासून असे मुद्दे, महत्वाची सूत्र अशी लिहून काढते. मग येता जाता आपलं लक्ष जातं, अभ्यासाचा वेळ वाचतो, उजळणी होते. माझ्या ह्याच सवयीमुळे मला पहिला नंबर मिळायचा शाळेत. परीक्षेत पहिली यायचे मी. त्यामुळे ह्या नोट्स माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. मी खूप अवलंबून आहे माहिती ह्याच्यावर. म्हणजे या नोट्स जर नसतील ना तर कदाचित मी परीक्षेत पासच होऊ शकणार नाही असं म्हटलं तरी चालेल. इतक्या महत्वाच्या त्या नोट्स. कळलं आता? हा होय होय, लय महत्वाच्या आहे त्या. छान ह अक्षरा. रगत लावलं भाल्याला नि ड्युटी दिली कोल्ह्याला. चांगलं माझ्या बी हातात कोलीत दिलं आहेस. आता बघच. हे घ्या घ्या हे एक खास. बास मला. नाही नाही, अहो थोडस खाओ. हा अभ्यास करा, ताकद आली पाहिजे की नाही. हा चला आ करा. एक मिनिट. अहो ते शाबास. बास. हो मामी. अहो तिकडे दारात उभं राहून काय करताय? हा या की यात काय काम आहे वय? ते जरा अक्षराशी बोलायचं होतं. अहो बोला की मग मामी. कसं आहे, गुरुजींनी ना उपास करायला सांगितलंय. परत तिच्या या समजा अभ्यासात न तिला उपास झेपल का? अहो त्यात काय, करेन की मी. नाही, तुम्ही उपवास विपास काय बी करायचा नाही. अक्षरा तुम्ही फक्त अभ्यास करायचा. मामी गुरुजीशी जाऊन सांग या उपवास विपास काय बी करणार नाही. अगं उपवास केला ना त्यांचा अभ्यास कसा होणार आहे? हा उपाशीपोटी अभ्यास होणार आहे वय? आधीच त्या जागरण करतात, त्यात वर उपवास आणि त्यात पित्त झालं म्हणजे नाही, अजिबात नाही. तुम्ही उपवास करायचा नाही. तसं बी पूजेला म्या बसलोय ना व, मग उपवास पण मॅच करेन की. आणि कसं आहे, बायकोने उपवास केला काय का नवऱ्याने उपवास केला काय, उपवास केला अशी मतलब आहे की नाही. उपवास केला म्हणजे झालं की नाही. हा झालं तर मग मॅच उपवास कर. हा होय, तसं बी चालतंय की. मी गुरुजींना विचारते तसं. हा चालू दे तुमचं. चल. अहो काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी का आलंय? हा डोळे का भरलेत तुमचे?
अहो अक्षरा, हे बघा, मला उपवासाचा अजिबात त्रास होणार नाही. काय बी फरक पडणार नाही मला. माझा उपवास आहे ना, मी आत्तापासूनच सुरू करतोय बघा. आणि हे बघा कसं आहे, बायकोसाठी जरा 3-4 दिवस उपवास केल्यानं बघतो ना वजन कमी होतं की नाही. अहो, त्याची काही गरज नाहीये. तुम्ही आधीच माझी किती काळजी घेता, मला किती जपता, आता हे काय आणखी नको. तुम्हाला या समजायला त्रास होत असेल ना, तर या समजाची परतफेड करा. आणि कशी करायला माहितीये काय? मोठं अधिकारी म्हणून दाखवा मला. म्हणजे कसं आहे, तुम्ही केलेल्या कष्टाचं आणि म्या केलेल्या कष्टाचं, म्हणजे आपल्या दोघांच्या कष्टाचं बी चीज होईल. नक्की, मी 100% प्रयत्न करीन. आणि त्या प्रयत्नासाठी अंगात ताकद पाहिजे की नाही, आणि त्या ताकदीसाठी खाल्लं पाहिजे. चला चला चला, आता पाठदिशी तोंड उघडा बघू. लयच भारी. लिहू दे ना आता मला. मी तुला प्रयत्न करायचा चान्स दिला तर तू ऑफिसर होशील ना? व करत जा की अभ्यास. मी हायच तुझ्या अभ्यासावर पाणी वाटायला.